हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व. स्वागत आहे तुमचं आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि लय वेळची उठलेली, मी म्हटलं होतं 7ला व्हिडिओ बनवेल, व्लॉग बनवेल. पण मग नंतर मी बाकीचे जे व्लॉग्स होते ना ते एडिट करत बसले, माझ्या डोक्यातूनच गेलं आहे. आणि हा तसं पण आता दाखवण्यासारखं काही नव्हतं. म्हणजे भाजी वगैरे रेडी झाली, माझी भाजी बनवून ठेवली, मी वांग्याची भाजी बनवली आणि त्याचबरोबर पोळ्या पण झाल्यात. नाही म्हणून मग घर पण झाडून घेतलं आहे. आणि बाहेरचे अंगण वगैरे ते राहिलेत, कपडे राहिलेत पहिले भक्कम धुवायचे, भांडे राहिलेत घासायचे 2-3, तर ते करणार आहे मी आता. बस हॅलो हॅलो. तर हा बघा सकाळीच उठलाय. माझ्या अगोदर हा उठला होता आणि याच्यामुळं मग मी उठले. बोल ना. तर ऊन येते ना, तर ते उन्हात उभं आहे थोडं. एवढं मस्त ऊन आलेलं आहे, कोवळं कोवळं, आणि उन्हात उभं आहे, एकदम भारी वाटत आहे त्याला. तर हा मला तुम्हाला दाखवायचं आहे. आज सुद्धा मी थोडीशी झाडं लावणार आहे, कारण आहेच जेवढा चान्स आहे तेवढा. तर आज लावणार आहे खरबूज. म्हणजे मी काय करणार आहे, याच्यातल्या बिया कापणार आहे आणि मग याला लावणार आहे. तर चला मग मी आता लगेच कापून घेते याला. कसं ऊन पडत मग ते बिया लवकर वाळतील आणि लवकर उगेल. हे तसं किती दिवसात उगतं हे मला माहिती नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा खरं. आणि हा मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे. काल नाही परवा दिवशी जो ब्लॉग अपलोड केला आहे ना, त्याच्यावर एवढे भारी व्ह्यूज आले फक्त एका दिवसातच. त्याच्यात ते 78 व्ह्यूज आले. इतके खुश आहे मी विचारू नका. आणि ते बी रात्यातूनच आलेत. स्टार्टिंगला तर 11-12च होते त्याच्यावरती, पण रात्यातून एकदम 77-78 व्ह्यूज. म्हणजे मागो पिल्लू, इकडे ये हे घे. थांबा 1 मिनटं. ते खरबूज मी आता ईशानला दिलं, त्याच्यासोबत खेळत बसलाय. आणि हा मी म्हणत होते, तर एका गोष्टीची आयडिया तर येऊनच गेली आहे मला, की म्हणजे कसं बनवायचं आहे थंबनेल, कसं बनवायचं आहे, टेक्स्ट काय टाकायचे. बेव म्हटलं खरबुजाचं. आणि त्याच्यानंतर टायटल, मेन गोष्ट टायटल कसं टाकायचं आहे. खरंच तर आयडिया येऊन गेली आता सेम तसेच थंबनेल बनवणार, तेच करणार, कारण छान व्ह्यूज येतात. म्हणजे तुम्ही पण बघू शकता ते माझा व्हिडिओ. त्याच्यावरती खरंच मला आश्चर्य होईल, एवढं भारी बनवलं आहे. आता मी लवकरात लवकर ते खरंच टाकते आणि तुमच्यासोबत शेअर करते सगळं काही. हो नन्या चला, आज म्हणतोय काय माहिती. मी कापल्या ह्याच्यात बिया बघा किती जास्त आहे. तर एका लाईने ना मी सगळ्या लावून देणार आहे. तर चला याच्या मी फोडी करून घेतली. आणि खरबूज इतकं गोड आहे ना, मी खरंच लाईफमध्ये पहिल्यांदा असं इतकं गोड खाते, म्हणजे अपेक्षेच्या याच्यावर होतं. आणि ह्या त्याच्या बिया आहे. तर ह्या बिया मी आता थोडंसं याच्यातलं पाणी वगैरे काढणार आहे. हे काय तर ते काढून घेणार आहे त्याचं, आणि त्यांना उन्हात एकदम कडक वाळू देणार आहे. आणि मग त्या बिया मी लावणार आहे. आणि ह्या बियासुद्धा खायला छान लागतात बरं का. म्हणजे मी पहिले खात होते, पण आता जास्त खरबूज आणलेलंच नाही आहे नाही. हे पहिल्यांदा दुसऱ्यांदा आणलं असं आमच्या घरी एवढ्या वर्षातून, कारण कोणी आणत नाही त्याच्यामुळं. आणि यांच्या मित्राकडं बहुतेक होतं म्हणून आणलं यांनी, काय माहिती आहे. पण इतकं गोड खरबूज आहे, लय भारी खरबूज आहे. नाही तर काही खरबूज कसे एकदम पानसट वेगळेच लागतात, टेस्ट नसते त्यांना सेम, पण हे तसं नाही आहे. आणि मी ईशानला सुद्धा दिलेलं आहे खायला, पण त्यानं ना एकदम चुरामुरा करून फेकून दिलं ते भारी. तर मी त्याला पण खाऊ घालते, मग शूट घेते. चला आता ह्या बॉटलीने मी तर झाडांना त्याच्यावर पाणी देऊन टाकलंय. आणि हे बॉटल घरचीच होती, पण हे आणलंय काय म्हणतात त्याला, ही नळी स्प्रेची. आता मस्त पाणी जाते तिने. चालेल छान घ्या पाणी देऊ आपण, चाल. तो पण माझ्या मदत करत असतो, पण आज गाडीत घेऊन घेतो. आणि इतकं आता झालंय, हे सगळं झालंय, पाणी मी दिलंय सगळ्यांना. थांबा मला
तर आता माहिती नाही यांना उगायला किती दिवस लागेल, पण मी रोज त्यांना पाणी देते. याच्यात झेंडूच्या फुलाला त्यांना पण दिलं आहे. ही कलम आहे ना, ही पहिले काळी होती, पण हिला आता पाणी देते देते तर मग पालवी फुटली. आणि ही बेलपत्राची आहे. आणि याच्यातली मिरची आहे. तर आता हे काय माहिती केव्हा येतात. तर यांना मी पाणी दिलं आहे. आणि हे लयच भारी झाली बरं का. आता सगळ्या झाडांना पाणी दिलं आहे, झाडून वगैरे राहिलेलं आहे माझं. तर ते मी थोड्या वेळाने करणार आहे. हे घर मी आत्ताच झाडून घेतलं आणि मागचं पण झाडलं आहे. ते टोपल्यात जेवढे कपडे का तेवढे धुवून काढायचे आहेत बस. आणि ईशान अजून पण गाडीसोबत खेळत आहे. आणि डोळ्यावरती थोडंसं ऊन असं चमकत आहे ना, म्हणून तच दिसत आहे. चाबी घेऊन ये बाळा, चाबी. तर त्याला म्हणले मी आता, तर बरोबर चाबी घेऊन यायला लागलाय तो. एवढा उशिरा कधीपासून झालाय तुम्ही? पहिले त्याला आवाज द्यायचे ना, तर पहिले येत पण नसायचा तो. पण आता त्याला कळायला लागलंय. दे मला, दे. थँक्यू. हुशार झालाय. आणि कसं कळलं काय माहिती, याला चाबी म्हणतात म्हणून. बरोबर तो पुढे गेला होता, त्याला म्हणले चाबी घेऊन ये, तर बरोबर तो मागं आला तिथून आणि चाबी आणून दिली आहे माझ्याजवळ. डोकायता. चाल इकडे ये. तर मी इकडे बाहेर आले होते आता, आणि ईशानला घेऊन इकडे खेळत होते मस्तपैकी. अरे मला ना एक गोष्ट विसरून जाते, कुठे आली की पाटील खिसा पण आहे म्हणून त्याच्यात ठेवायचं आहे का काही, तर ठेवणं काय होत नाही. तर चला मी आता सेल्फी स्टिकने कॅमेरा फिट करते लवकर. म्हणजे कुठं पण जायचं असलं, काही पण म्हणजे छोटे छोटे क्लिप्स असं साफसफाईच्या, कपडे वगैरे धुवायच्या, तर सेल्फी स्टिकमध्ये लावेल असलं ना म्हणून ठेवायला काही प्रॉब्लेम जात नाही. घेतली. तर आता लवकर मी कॅमेरा फिट करते, बाहेर सांगून झाडून घेते. हे वाले झाडून आहे मी. घरात लाईट आहे, तर ईशानला पण घरात नंतर बसून देणार. वल्ला झाला तू कस काय? वल्ला झाला तू कस काय झाला वल्ला? तर वल्ला झालाय म्हणतोय. तर झाडून तर घेतले मी, आणि एवढा झाड आहे ते झाडू हातात घेतलं की हात दुखायला सुरुवात, एवढा जड आहे तो. तर आता ईशान झाडून घेते. मागं दगड वगैरे तिकडे शेत आहे. इथलं झाड जे आहे ते सुकलं आहे. मला आज तुळशीच्या बिया काय म्हणतात, काही म्हणतात त्याला, मंजुळा म्हणतात त्याला. बिया बीक म्हणतो, मंजुळा बीक म्हणतो. तर मला हे लावायचं आहे, लवकर उगतं आहे. प्युपर मस्त आहे. पहिले एवढ्या तुळशी होत्या इथं, इतक्या तुळशी होत्या, पण हे सडा वगैरे टाकावं लागतं आहे. पाहुणे रावणे येतात ना, मग एक पण नाही राहिली तुळस. आणि या झाडांना मी आता पाणी दिलं आहे, पण मला त्यांचं नाही एकदम इतकं पाणी दिलं आहे डबल त्यांना. कारण इथं उन्हाळा आहे ना, तर एवढे सुकू जातात, एकदम बेकार होतात. ईशान मी नेमकं झाडून घेतलं आणि तू कचरा करायला लागलाय बाळा. तर याने पुन्हा एकदा कचरा केला. आणि याच्यासाठी झाडून घेत असते मी अंगण, कारण की हा धावतोय पळतोय, माती राहते, धूळ राहते म्हणून. अंगण मी असं साफ करून घेतलंय. आणि हा हे भूस आता काही करू शकत नाही, तिथं जाऊन भूस काढते. आज पण आशा करणार आहे मी की मग माझा हा पण व्हिडिओ मागच्या ब्लॉगसारखाच जावं. नाही लय 50 व्ह्यूज तरी यायला पाहिजे, कारण आता खूप व्हिडिओज टाकते, भरपूर मेहनत घेतली. 36 सबस्क्रायबर होते, 37 झालेत आपले. ज्यांनी सबस्क्राईब करायला लागले, जे सपोर्ट करायला लागले, त्यांना खरं धन्यवाद. ह्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी तुम्हाला धन्यवाद करते. चल रे. तर चला, माझं अर्ध काम तर झालं आहे. आणि आजचा ब्लॉगला जास्त लंबा खेचणार नाही, 10-12 मिनटाचा होणार आहे तो. पण घरातलं माझं सगळं साफसूफ झालं आहे, मी तुम्हाला दाखवते. त्यात माझं क्लीन झालं आहे, फक्त ईशानने हे खाल्लेलं आणि ते चप्पल वगैरे आहे, तर ते बाजूला ठेवणे. मला इकडे सुद्धा साफ केलं आहे, लाईट लावून आहे. आणि ती माझी होडणी आहे, मी तोंड धुतलं ना तर मग घेतली होती बाकी. आणि हा इथे जे ते चेंज केलेली प्रस होती ना, ते मी तिकडे लावली. ये घरात आहे मी. तर चला मी आता लाईट लावते. तर मी एवढी भेले ईशान रडला म्हणून, म्हणजे काय झालं, मी घरात आलते म्हणून.
आणि येडा डोक्याला हात लावून रडायला. काहीच झालेलं नाही. अच्छा, तर आता मी याला घरात नेते, याला थोडंसं फीड करते, लाईट लावते. मागचा पडशील रे. तुला चालता बी की ना लगे मग असं त्याला चालता पण येत नाहीये. इतकं नाटके कसं करून घेतो काय माहिती हा. आणि जेव्हा ना मी असले बाहेर मग खेळतोय बरं. तर बघा आता मागे लाईट लागली. याच काय नाही ऐकून घ्या बरं एकदा. काय फोन आला. घरात झोपलाय आता. आंघोळ वगैरे करून मी पण रेडी झाली आणि मला इतके सगळे कपडे धुवायचेत ना आता. तर चला कपडे धुया, मग भांडी घासून मग राहिलेलं काम करून घेऊ. तर एवढे सगळे कपडे तर आहेत. माझे पण आहे, बाबाचे पण आहे, सकाळी पडलेले, आता पडलेले, रुमाला वगैरे भरपूर काही आहे. तर लवकर धुवून घेते आणि मग बोलू आपण. खूप जास्त झालं आहे बरं का आता. तिकडं ढोरं वगैरे बांधले, तिकडं पक्ष्यांचा आवाज. ऊन बघा किती चमकायलंय. तर चला कपडे धुणं झाले, वाळू घालतायत. पपयाच्या बिया मी आता 12 वाजता बघेन, मग 12 वाजता शूट घेईल. आणि आता इतकी भूक लागली की सगळ्यात पहिले मी जेवण करते, मग नंतरचं मी रेकॉर्ड करेल. कारण मी खूप थकले आता, सगळं काही काम केलं आहे, घरदार आवरलं आहे. पावसादा